नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवते मस्त अशी चमचमीत अंडा बिर्याणी। तर झटपट ही अंडा बिर्याणी बनते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर बासमती तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता, फक्त सुटसुटीत तांदूळ झाला पाहिजे, म्हणजे भात चांगला शिजला पाहिजे। तर आता आपण 2 पाण्याने स्वच्छ चांगला चोळून तांदूळ धुवून घेणार आहोत आणि पाणी घालून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचं आहे तांदूळ। तोपर्यंत आपण आता इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झाले की यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे। 70 ते 80% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। जास्त तांदूळ शिजवू नका। तांदूळ तिकडे शिजतोय तोपर्यंत आपण आता इकडे मसाले काही काढून घेऊया। तर लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, नंतर इथे धना पावडर भरपूर घेतलेली आहे आणि जिरा पावडर थोडीशी, आणि नंतर इथे आपण बिर्याणीचा मसाला। तर हे सर्व मसाले आपण अंडा बिर्याणी बनवताना वापरणार आहोत। तर इथे मी अंडी शिजवून घेतलेली आहेत। अंडी आता आपण सोलून घेऊया। तर प्रत्येक अंडा आपल्याला छान असं सोलून घ्यायचं आहे आणि टलपा राहू द्यायचं नाही, नाहीतर ते कचकचमध्ये लागू शकतं। आता इथे आपण सर्व अंडी सोलून घेतलेली आहेत। आता इकडे तांदूळ पण आपला शिजत आलेला आहे। 70 ते 80% शिजवायचं आहे, जास्त शिजवू नका। तांदळातील आता पाणी काढून घेणार आहोत। तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की आपण या तेलामध्ये कांदा तळून घेणार आहोत। तर 2 कांदे बारीक स्लाइस करून असे घेतलेले आहेत, उभे स्लाइस। तर आपल्याला अशा पद्धतीने मस्त असा कुरकुरीत ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा मस्त तळून घ्यायचा आहे। तर कांदा इथे आपण तळून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर हा कांदा आपण शेवटी वापरणार आहोत। तर आता जी अंडी आपण सोलून घेतलेली होती ती अंडी आपण पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। अंड्यांना थोडासा असा कट द्यायचा आहे। अंड्यांना अशा प्रकारे कट दिल्यामुळे अंडी छानपैकी तळली जातात आणि मसाले पण आतमध्ये मुरले जातात। इथे थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घातलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला असे परतून घ्यायची आहेत अंडी। तर इथे आपण अंडी छान परतून घेतलेली आहे, आता काढून घेऊया। आणि त्याच तेलामध्ये आता मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले पहिल्यांदा आपण घालूया आणि नंतर इथे आपण कांदा घालूया। तर टोमॅटो आणि कांद्याचा जास्त वापर करावा, म्हणजे बिर्याणी खूप छान होते। कांदा पण मी इथे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत। कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे परतलेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो बिर्याणीमध्ये घातल्यामुळे खूप छान चव येते। तुम्हाला जर इथे पेस्ट बनवायची असेल टोमॅटोची तरीही तुम्ही घालू शकता। आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतलेला आहे। आता यामध्ये आता आपण घालणार आहोत हिरवी पेस्ट। तर इथे हिरवं वाटण बनवलेलं आहे। कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची हे वाटण घातल्यामुळे मस्त अशी टेस्टी बिर्याणी बनते। नंतर इथे आपण जे मसाले काढून ठेवलेले होते ते मसाले आपण आता घालूया आणि छान असे परतून घेऊया। नंतर इथे मी दही घातलेलं आहे, अर्धा कप। दही मसाल्यासोबत चांगलं फेटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे दही फेटायचे आहे। आता इथे मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला। जास्त जर तुमचा मसाला हा कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून ही ग्रेव्ही शिजू देऊ शकता। नंतर इथे मी पुदिना घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मस्त असा फ्लेवर उतरतो असा कच्चा पुदिना घातल्यामुळे। पाने घालायची आहेत पुदिन्याची आणि नंतर इथे आपण अंडी घालूया। अंडी तळून घेतलेली अशा पद्धतीने घालायची आहे मसाल्यासोबत। नंतर इथे आपण घालणार आहोत शिजवून घेतलेला भात। तर भात घालतेवेळी व्हिडिओ माझा बंद होता, त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकले नाही। नंतर वरतून आता आपण जो तळलेला कांदा होता तो घालायचा आहे। खूप छान बिर्याणी लागते अशा पद्धतीने कांदा तळून घातल्यामुळे। नंतर इथे पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि नंतर इथे आपण पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलेला आहे आणि शेवटी इथे मी तूप सोडत आहे। तूप घट्ट होतं त्यामुळे मी अशाच पद्धतीने इथे चमच्याने ठेवलेलं आहे तूप। तुम्ही मेल्ट करूनही तूप घालू शकता, पण मेल्ट तर होणारच नंतर। अशा पद्धतीने आता आपण दम देऊया 15 ते 20 मिनिटे स्लो गॅसवरती। तर इथे आपली मस्त अशी बिर्याणी चमचमीत तयार झालेली आहे। एकदम सुटसुटीत असा हा तांदूळ आपला मऊसूत शिजलेला आहे। एकदम सुटसुटीत झालेली आहे बिर्याणी आणि त्याचा मसालाही तुम्ही बघू शकता। एकदम ज्युसीदार असा हा मसाला बनलेला आहे। जास्त कोरडी पण बनलेली नाही बिर्याणी। तर अशा पद्धतीने ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा। मसाला बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे।
आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली अंड्याची तर खूप छान चविष्ट लागते. तर जास्त कोरडी नाही झाली आणि एकदम जास्त पातळ नाही, तांदूळ पण परफेक्ट शिजलेला आहे आणि एकदम ज्युसीदार अशी बिर्याणी झालेली आहे रसरशीत. तर अशा पद्धतीने वरतून आता आपण तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याने गार्निशिंग केलेलं आहे आणि त्यासोबत तुम्ही इथे कोशिंबीर खाऊ शकता. पण जर तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि जे मुले बॅचलर आहेत त्यांच्यासाठी तर ही खास रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता, खूप सोपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, थोडीशीही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.